षटकातला चेंडू यावेळेला आपण बघतोय की फलंदाजाला या ठिकाणी श्री गणेशा करता आला नाही। चेंडू मात्र सरळ जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात, इथे मात्र कोणती धाव नाहीये। पहिला चेंडू अतिशय अप्रतिम क्रिकेटच्या भात्यातला हा चेंडू आपण बघितला। ज्यावेळेला चेंडू उचली घेतो त्यावेळेला बॅट्समनला अंदाज आला पाहिजे की या ठिकाणी आपण हा फटका कुठे खेळू शकतो, फुटवर्क असेल तर चेंडू घेता येईल। यावेळेला हलकासा कट करतोय चेंडू, यावेळेला आपण बघतोय की एक धाव काढण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र आपण बघतोय एक धाव पूर्ण होते। या दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आली, एक धावेनं अकाउंटला सुरुवात होते। संघाची धाव संख्या बिनबाद 1, चेंडू झाले 2। आज सकाळच्या सत्रामध्ये पेणचे प्रांताधिकारी सन्माननीय विठ्ठलजी इनामदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। त्यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग चव्हाण मॅडम या ठिकाणी होत्या। त्यांच्या समवेत या ठिकाणी दादर सागरी पोलीस स्टेशनचे एपीआय सन्मान्य गोविंद पाटील साहेब, तसेच वडखळ पोलीस निरीक्षक सन्मान्य बाळा कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित होते। आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या टुर्नामेंटचं या ठिकाणी उद्घाटन झालंय। आणि कार्यक्रमाला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रमुख अतिथी म्हणून विधानसभेचे आमदार गुहागर चिपळूण येथील माजी राज्यमंत्री सन्मान्य भास्करजी जाधव साहेब सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। विधान परिषदेचे आमदार सन्मान्य जयंतभाई पाटील, तसेच हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय किशोरभाई धारिया, तसेच जे म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन जे म्हात्रे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। यावेळेला सरळ चेंडूला दिशा दिली आणि सरळ पेण प्रायव्हेटच्या हायस्कूलच्या दिशेने मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार। छत्रपती शिवरायांचं गुणगान आपण यावेळेस ज्या वेळेला या ठिकाणी गात असतो, कारण आपण म्हणतो अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा। षटकातला हा चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू पुल केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि पहिला हादरा बसतो या ठिकाणी बापेश्वर उरणोळी संघाला। पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला। बॅक टू द पॅव्हिलियन समीर पाटील। या ठिकाणी आपण बघतोय की अर्थात रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य डीबी पाटील काका आपल्याला भेट देऊन या ठिकाणी आपली रजा घेत आहेत, धन्यवाद। एक कृपया लक्षात घ्या की आपला जो ग्राउंड आहे त्याच्या समोर त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आपल्या बाजूला आहे, त्याच्यामुळे त्या अग्निशमन दलाच्या समोर कोणीतरी वॅगनर लावलेली आहे। ती वॅगनर कोणाची असेल तर कृपा करून बाजूला करा। 2899 नंबर वॅगनर गाडी आहे, अग्निशमन दलाची गाडी, फायर ब्रिगेडची गाडी समोर आहे, त्याच्या समोर गाडी लावली तर कृपया त्यांना जायचं आहे घाईमध्ये, तर आपली गाडी बाजूला करा। वॅगनर गाडी असेल बाजूला करायची। 2899 वॅगनर गाडी कोणाची असेल तर कृपया फायर ब्रिगेडची गाडी अत्यावश्यक सेवा जी आहे त्या गाडीच्या समोरून आपण वॅगनर आपली बाजूला करावी। गाडीचे चालक मालक आपण बाजूला व्हा। श्रीराम बळवली आणि दादर नेक्स्ट मॅच होणार आहे, आपला टी शर्ट घेऊन जायचं आहे। षटकातला चेंडू आणि यावेळेला आपण बघतोय की चेंडू हा सरळ जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात। इथे मात्र बॅट आधीच उचलली गेली, चेंडू मात्र या ठिकाणी खाली राहिला। आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅट्समनला घ्यायला पाहिजे होतं बॅटवरती, कारण एक विकेट गेल्यानंतर मात्र या ठिकाणी आपण बघतोय की थोडंसं दडपण आलंय, पण दडपणामध्ये न राहता या ठिकाणी आपल्याला खेळ करावा लागेल, आपला परफॉर्मन्स आपल्याला दाखवावा लागेल, आपली हिंमत या ठिकाणी दाखवावी लागेल। षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडू इष्टीच्या खूप बाहेर। पंच या ठिकाणी शेगर भगत मला कळवत आहेत की चेंडू वाईड आहे। एक अवांतर धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते, संघाची धावसंख्या होती ती 8, कारण पहिला चेंडू गेला होता डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, नंतर चौथ्या चेंडूवरती विकेट गेली होती, पाचवा चेंडू डॉट आणि हा आपण चेंडू बघितला तर वाईड गेला होता। यावेळेला चेंडू कट करतोय, शॉर्ट फाईन लेगच्या बाजूला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र आपण बघतोय की एक धाव कंप्लीट केली। संघाची धावसंख्या एक धावेने वाढते, धावसंख्या टोटल झालेली आहे 9। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 1 बाद 9। प्रिलिमिनरी षटकाची समाप्ती झाली, फर्स्ट ओव्हर कंप्लीट टेकन। किती धावा?
9 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आफ्टर 1 ओव्हर कंप्लीट पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वपूर्ण विकेट गेलेला आपण बघितला, जो की बाद झाला होता. समीर पाटील बाद झाला होता. बापेश्वर उरणोली संघाची ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी खेळ करावा लागेल, आता मात्र या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवावा लागेल, तर आणि तरच आपल्याला धावा जास्त होतील. कारण प्रथम फलंदाजी करीत असताना बापेश्वर उरणोली संघाला या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. प्रेक्षकांची अफाट गर्दी, अर्थात सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये बसलेले सर्व तमाम प्रेक्षक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, हरिभक्त पारायण या विविध क्षेत्रामधून बरीचशी मंडळी या ठिकाणी या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इरादे नहीं हो तो रास्ते भी आसान हो जाते और सच्ची लगन से हो तो सपने भी साकार हो जाते. इस तरह यहाँ पर खेल दिखाना होगा बापेश्वर उरणोली टीम को. क्या खेल पाएंगे? षटकातला चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू काढून दिलाय आणि आपण बघतोय शतरक्षक चेंडू खाली. इथे मात्र या ठिकाणी शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला आपण बघितलं की सुरेख झेल फलंदाज मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाचा गडी गारत आणखीन एक विकेट बापेश्वर उरणोली संघाची. बॅक टू द पॅव्हिलियन. आउट डीजे. ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. पण इकडे एकीकडे बघतोय की आपण गोलंदाज थोडा हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ही सुद्धा एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. बॅट्समन चेंडू खेळायला गेला, पण इथे मात्र आपण बघतोय की शॉर्ट कव्हर बॉडीच्या बाजूला या ठिकाणी चेंडू त्यांनी पुल केला होता, म्हणजे अर्थात टपली दिली होती चेंडूवरती. पण यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर असल्या कारणानं इथे बघितलं की आपण सुरेख झेल टिपला गेलाय. दोन्ही विकेट गेलेल्या आहेत त्या झेलच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला गेलेल्या आहेत. दरम्यान नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण बघतोय गजेंद्र. स्ट्राईकला कोण आहे? गजेंद्र समोर खेळण्यासाठी सज्ज. षटकातला हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफच्या बाजूला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. टेकन 2 रन. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती 11. 1-1 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. खेळ करून दाखवावा लागेल. इथे मात्र धावांचा डोंगर रचायचा आहे, त्याच्यामुळे निश्चितपणाने एक चांगली खेळी, दमदार खेळी या ठिकाणी करून दाखवावी लागणार आहे बापेश्वर उरणोलीच्या या बॅट्समनना. 2 धावा गजेंद्र यांनी या ठिकाणी पूर्ण केल्या. आल्या त्याला या ठिकाणी संधी मिळाली, पण चांगला फटका त्यांनी या ठिकाणी आपण पाहिला, कारण नोमॅन लँडमध्ये चेंडू त्यांनी या ठिकाणी खेळून काढला होता लॉंग ऑफच्या बाजूला. षटकातला चेंडू पाहिजे तसा समाचार नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि यावेळेला सुद्धा तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. परफेक्ट कॅच. आउट. गजेंद्र बॅक टू द पॅव्हिलियन. खऱ्या नवीन बॅट्समन जातोय अनिल पाटील. गजेंद्र याची जागा घेण्यासाठी या ठिकाणी तो जातोय, आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर छत्रपती शिवरायांचा इतिहास किती सांगाल तेवढाच कमी आहे, कारण त्याच्या आधी नाव घ्यायला लागेल ते अर्थातच आपण मा जिजाऊंचं. कारण मा जिजाऊंनी या ठिकाणी या महाराष्ट्रासाठी आपला लेख, लाडका लेख या ठिकाणी अर्पण केला. माता जिजाऊ म्हणाल्या की माझ्या पोटी जर पुत्र जन्माला आला तर मी या स्वराज्यासाठी अर्पण करीन. कारण 3 मुघल सत्ता आपल्यावरती या ठिकाणी आल्या होत्या. एकीकडे इंग्रज, एकीकडे पोर्तुगीज आणि दुसरीकडे मुघल. नाव काय दादा? मनीष दा. गणेश. बळवलीचे उपसरपंच सन्माननीय गणेशजी पाटील यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती की आपण समोर आसनस्थ व्हावं. यावेळेला आपण बघतो की बॅटच्या पट्ट्यातून एक षटकार आलाय आणि धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या झाली 17. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार अपील आणि फलंदाज मात्र बाद. ही 4थी विकेट तंबूच्या आसऱ्याला. आणखीन एक हादरा.
बापेश्वर उरुणोली संघाला बॅक टू द पॅव्हिलियन बजाव डीजे. विकेटवरती विकेट बापेश्वर उरुणोली संघाच्या जाताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. पॅव्हिलियनमध्ये थोडीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळते खेळाडू कक्षामध्ये. कारण नक्कीच आपण जर बघितलं जे महत्त्वाचे बॅट्समन असतात ते मात्र या ठिकाणी आपण बघू की सलामीचा बॅट्समन, नॉन स्ट्राईकचा बॅट्समन, सलामीला आलेली जोडी सुद्धा या ठिकाणी पॅव्हिलियनमधून परत खेळपट्टीवरती या ठिकाणी जी होती ती पॅव्हिलियनमध्ये परतली. त्याच्यानंतर आपण जर बघतोय तर या ठिकाणी आणखी 2 बॅट्समन जे आले होते वन डाऊनला, सेकंड डाऊनला सुद्धा आला होता, पण तो मात्र या ठिकाणी बाद झालाय. आता खेळपट्टीवरती अनिल पाटील आणि आदेश या ठिकाणी बळवलीचे उपसरपंच सन्मान्य गणेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्मान्य गजानन पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ती आपण त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत करावं. अर्पणीय भाव सुमरांचे, अर्पणीय भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करू या मान्यवरांचे. आणि म्हणूनच या ठिकाणी बळवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मान्य गणेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जात आहे. गजानन पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे. त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. दरम्यान गुणलेखक मला कळवत आहेत की 2 षटक संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 4 गडी बाद 18 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर किती ओव्हरचा किती आहेत? 5 ओव्हरचा आहे ना. अच्छा ए सल्लूबाई 5 ओव्हर काय ना. सामना 5 षटकांचा खरं तर आपण बघतोय मॅच मध्ये या ठिकाणी विकेट जात आहेत बापेश्वर उरुणोली संघाच्या. त्याच्यामुळे थोडंसं त्यांच्या खांब्यामध्ये आपण जर बघितलं, त्यांच्या पॅव्हिलियनमध्ये जर पाहिलं तर नाराजी पाहायला मिळते. पण इथे नाराज न राहता तुमचं व्यक्तिमत्व, तुमची खेळाडू वृत्ती या ठिकाणी सिद्ध करावी लागणार आहे येणाऱ्या बॅट्समनला. संपूर्ण जिम्मेदारी या ठिकाणी या दोनही फलंदाजांवरती असेल, कारण अजूनही या ठिकाणी खूप चेंडू बाकी आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या चेंडूंवरती या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेऊन तुम्हाला या ठिकाणी खेळ करावा लागणार आहे. पण काय होईल, काय होणार आहे ते आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहतोय. GTCच्या माध्यमातून या ठिकाणी थेट प्रक्षेपण केलं जात आहे. घर बसल्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सामने पाहता येत आहेत. जे प्रेक्षक या ठिकाणी थेट प्रक्षेपणचा या ठिकाणी अनुभव घेत आहेत, जे पाहतायत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. तर तिसऱ्या षटकाला सुरुवात. षटकातला पहिला चेंडू राईट ऑन राऊंड द विकेट. यावेळेला खरा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय की आणखीन एक विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन, आणखीन एक हादरा डीजे. या ठिकाणी बाद झाला. नवीन बॅट्समन जातो योगेश. बापेश्वर उरुणोली संघाच्या आतापर्यंत या ठिकाणी 5 विकेट तंबूच्या आसऱ्याला गेलेल्या आपण बघतोय. हे तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. गोलंदाज यावेळेला गोलंदाजी करतोय प्रवीण. प्रवीण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवरती षटकातला पुढचा चेंडू घेऊन. क्रिकेटची एक वेगळी मजा असते. क्रिकेटमध्ये जात नसते, धर्म नसतो. क्रिकेट सर्वांना एकत्रित करण्याचा एक उत्कृष्ट असा खेळ, त्याला नाव दिलंय क्रिकेट. आपण सर्व मंडळी या ठिकाणी या क्रिकेटमध्ये एकत्रित आलेलो पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कौतुक केलं पाहिजे ते दत्ता कांबळे अर्थात DK यांचं, कारण सामाजिक क्षेत्रामध्ये तसंच तेवढंच योगदान या क्रिकेटसाठी सुद्धा त्यांचं आहे. षटकातला चेंडू सरळ लापटेट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू गेलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावर मारलेला. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार. दे धक्का डीजे वाले को मौका. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती. चेंडू थोडासा व्हेरिएशन करावा लागेल. यावेळेला आणखीन एक तसाच मोठा फटका सरळ या ठिकाणी पेडफणस डोंगरीला गवसणी घालणारा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय कडक 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 षटकार.
कार आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर प्रवीण गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती, पण लगातार 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले, त्याच्यामुळे या ठिकाणी धावसंख्येला चांगला आकार आलाय. हे तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय आणि 5 विकेट जरी तंबूमध्ये गेल्या असल्या तरी या बॅट्समननं आपली करामत या ठिकाणी आपली कला सिद्ध केलेली आपल्याला पाहायला मिळते. अनिल पाटील इज ऑन अ फायर. लगातार त्याला 2 चेंडू खेळायला मिळाले. दोनही चेंडू त्यांनी या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर पोहोचवलेत. हे दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या झाली 30. यावेळेला मात्र टपली दिली, पण नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ जातोय डीप मिडॉनच्या बाजूला. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, पण इथे मात्र सिंगल रन टेकन. 1 रन, 1 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 31 रन हो चुके. हालांकि 5 विकेट पेविलियन की तरफ जा चुके अभी तक. बहुत अच्छी गेंदबाजी, बल्लेबाजी भी उतनी तारीफ करनी पड़ेगी यहां पर. अनिल पाटील, प्रवीण याचा पुढचा चेंडू. यावेळेला सरळ या ठिकाणी चेंडू चांगला दिला होता, पण चांगल्या चेंडूला समाचार देऊ शकत नाहीये. सरळ या ठिकाणी यष्टी उद्ध्वस्त केली जाते फलंदाजाची. बॅक टू द पॅव्हिलियन. नो डाऊट दिस इज अ परफेक्ट आउट. डीजे चेंडू अगदी बरोबर या ठिकाणी आला होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये फुल टॉस चेंडू होता, पण घ्यायला पाहिजे होता. सरळ चेंडू हा स्टंपवरती जाऊन या ठिकाणी आदलला आणि फलंदाजी एसटी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आपल्याला पाहायला मिळतीये. महत्वाचा गडी या ठिकाणी गारद झाला. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेट, ही 6वी विकेट तंबूच्या आसऱ्याला. 6 विकेट के नुकसान पर रन हो चुके अभी तक 31 रन. नया बल्लेबाज ऋषिकेश. क्रिकेट खरोखरच या ठिकाणी आपण बघतोय की पुन्हा एकदा जीवदान मिळालं क्रिकेटला. आधी वाटत होतं की क्रिकेट होतील की नाही, सामने या ठिकाणी आयोजित केले जातील की नाही, परंतु मात्र या ठिकाणी नियमावली थोडी शिथिल झाली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय की क्रिकेटचे सामने आयोजित केले जात आहेत. षटकातला हा चेंडू सरळ थर्ड मॅनच्या बाजूला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली, दुसरी धावेसाठी वळतोय, कारण बापेश्वर उरुणली संघाला माहिती आहे की आपल्या धावा कमी आहेत. इथे एक धाव सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे, त्याच्यामुळे 2 धावा कंप्लीट केस झाल्यात. दोनही फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झाली 33. लॉस ऑफ 6 विकेट्स. अतिशय जबरदस्त खेळ आहे. दत्ता कांबळे यांच्या बाबतीमध्ये काय बोलायचं, कारण सर्वसामान्य माणसांपैकी कर्तृत्वानं असामान्य ठरलेलं व्यक्तिमत्व. मित्रांनो, व्यक्ती कसाही असू द्या, पण त्याचं व्यक्तिमत्व मात्र या ठिकाणी साफ आणि स्वच्छ असावं लागतं. असं साफ आणि स्वच्छ मनाचे अर्थात सन्मान्य दत्ता कांबळे उर्फ डीके यांच्या नावानं ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं ज्यांनी महाडच्या पूरग्रस्तांना एक मदतीचा हात पुढे केला, तसंच मागे 2 वर्षांपूर्वी आपण बघितलं की कोल्हापूर येथे महापूर झाला होता, त्यावेळेला सुद्धा दत्ता कांबळे यांनी या ठिकाणी आपला मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजूंना आदिवासी वाडीवर जाऊन त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आणि खाऊ सुद्धा वाटप केलं. बरंच काही सांगण्यासारखं आहे. शब्दालाही कुठं पडावं अशी काही माणसं असतात. ज्या वेळेला ती आपली असतात त्यावेळेला खरंच आपलं महत्भाग्य म्हणायला हरकत नाहीये. छत्रपतींच्या मायभूमीमध्ये मगाशीच आमच्या गायकर सरांनी बरंच काही या ठिकाणी इतिहास सांगितला, पण जिजाऊंच्या बाबतीत बोलावं लागेल. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवरा आणि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, आणि जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले हे विजयाचे सोळे. दादर संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी या ठिकाणी यायचंय. टॉस बॉक्स कडे आपण यायचं लगेचच आणि आपले टी शर्ट सुद्धा आपण घेऊन जायचंय. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 33 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकेट गेल्यात 6, त्याच्यामुळे आणखी या ठिकाणी काही चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कदाचित या ठिकाणी 40-50 धावा जर झाल्या तरी धावा चांगल्या एक 10ची सरासरी राहू शकते असं मला वाटतंय, पण येणारी वेळ आणि काल आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे काय घडेल मैदानामध्ये. खरोखर एक उत्कृष्ट साऊंड सिस्टीम सत्यवान पाटील, गोल्डन डीजे, गोल्डन म्हणजे सोनेरी, त्याला चमक आहे, म्हणून मी या ठिकाणी त्याचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सहज शब्द आमच्या रसिक प्रेक्षकांच्या कानावरती पडतायत. सामन्याला सुरुवात. षटकातला पहिला चेंडू, फर्स्ट बॉल
यावेळेला मात्र पाहिजे तसा समाचार घेता आला आणि धावू का नको धावू असा प्रश्नच या ठिकाणी क्वेश्चन मार्क समोर होता, पण तरी सुद्धा या ठिकाणी मिस फिल्डिंग मुळे या ठिकाणी एक धाव पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली, एक धाव काढून संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढली आहे. संघाची धावसंख्या झाली टोटल 34, 34 धावा, 34 रन लग चुके हैं. हालांकि 6 विकेट बैक टू द पैविलियन हो चुके हैं अभी तक. फिर एक बार गेंदबाज अगली गेंद लेकर नितेश. दुपारचं सत्र आहे. मकर संक्रांती ज्यावेळेला झाली तिळातिळानं दिवस वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला चेंडू सरळ फ्रंटला या ठिकाणी चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. सिलिमडॉनच्या बाजूला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार. पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजाने एक धाव कंप्लीट केली. दोनही फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये एक धाव काढून संघाची धावसंख्या. गोलंदाज चांगला आहे. गोलंदाजाला माहिती आहे की इथे मोठे फटके देऊन जमणार नाही. इथे कुठेतरी आपल्याला या ठिकाणी यांना आवर्त घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे या ठिकाणी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती फक्त 2 धावा या ठिकाणी बहाल केल्यात. सुंदर गोलंदाजी. नितेश यांना टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच बाजूला सिलिमडॉनच्या बाजूला या ठिकाणी शॉर्ट, मिडॉनच्या बाजूला या ठिकाणी चेंडू ढकलतोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार. इथे मात्र आता 2 धावा कंप्लीट झाला. त्यांना माहिती आहे की क्षेत्ररक्षक फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतोय तोपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे. डोळ्याची पापणी लवते ना लवते एक धाव अतिशय जलद गतीनं पूर्ण करायची आणि चेंडू येण्याची वाट न पाहता दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घ्यायची. अशा या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा नितेश यावेळेला चांगली गॅप बघितली, पण मात्र त्या ठिकाणी डीप स्कोर लेगच्या बाजूला क्षेत्ररक्षक हजर आहे. सुंदर फिल्डिंग आहे. पाहिजे तसा समाचार या ठिकाणी पाहायला मिळत नाही, पण 1-1, 2-2 धावेनं का होईना धावसंख्येचा फलक हे हलतं राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढतीये. 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. आतापर्यंत धावा दिल्यात 5. या 4 चेंडूंवरती नितेश यानं आणि धावा झालेल्या टोटल 38 धावा धाव फलकावरती. नितेश याचा पुढचा चेंडू. यावेळेला आडवी बॅट करून खेळण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र आपण बघतोय की गोलंदाज थोडीशी आपली कला सादर करतोय. नाईस परफॉर्मन्स दिस टुर्नामेंट, दिस मॅच. अतिशय जबरदस्त भेदक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत या ठिकाणी सिंगल या धाव्यांवरती या ठिकाणी रोखलं गेलं होतं, पण आता मात्र हा चेंडू डॉट निघालाय. अक्सर हिंदी में इसको बिंदी गेंद कहा जाता है. बहुत बढ़िया गेंद. यावेळेला सरळ चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल होणार का, पण मात्र त्याला या ठिकाणी चकवा देऊन चेंडू गेलाय. अर्थात सरळ सीमारेषा पार. हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय बिग 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 षटकार, छक्का, दे धक्का, डीजे वाले को मौका. करतोय, पण बऱ्याचशा वेळेला असंच झालं. 5 चेंडू अतिशय सुंदर टाकतात, पण शेवटचा चेंडू हा स्लो देतात आणि त्यावेळेला मोठा फटका आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इथे षटकार आला. 44 धावा धाव फलकावरती लागलेला आहेत आणि आता शेवटचं षटक, अंतिम षटक या ठिकाणी बाकी आहे. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण वापरतायत ते आपण पाहणार आहोत. पण छत्रपती शिवरायांच्या नगरीमध्ये मी मगाशीच म्हटलं की 3 सत्ता आपल्यावरती या ठिकाणी महाराष्ट्रावरती चालून आल्या होत्या. एकीकडे पोर्तुगीज होते, एकीकडे मुघल होते, तर दुसरीकडे इंग्रज या ठिकाणी या महाराष्ट्रावरती चाल करून आले होते. पण जिजाऊनी या ठिकाणी सांगितलं माता भवानीला की अर्थात माझ्या पोटी जर पुत्र जन्माला आला तर मी या स्वराज्यासाठी या ठिकाणी अर्पण करीन. कारण त्यावेळेला मुघलांच्या सत्तामध्ये ऊट तिथं ऊट आणि बस तिथं बस अशी परिस्थिती होती. लाता बुक्क्यांशिवाय बात नव्हती. आया बहिणींची आबरू डोळ्यासमोर लुटली जायची. पण जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मंदिरावरती कळस आणि दारासमोरची तुळस आपल्या डोळ्यासमोर दिसली नसती. दरम्यान षटकातला पहिला चेंडू. यावेळेला चेंडू या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयत्न केला, पण मात्र इथे कोणती धाव नाहीये. बहुत अच्छी गेंद यहाँ पर दिखाई दी. इस गेंद के ऊपर कोई रन की बढ़ोतरी होती नहीं है. यहाँ पर ये बिंदी गेंद, बहुत अच्छी गेंद. मोहीम गोलंदाजी करतो या षटकाची, अंतिम षटकाची. आतापर्यंत 44 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा गोळा कराव्या लागतील. किमान 50 आकडा तरी पार करावा लागेल
तर 10ची सरासरी राहील. षटकातला चेंडू सरळ या ठिकाणी लॉंगॉनच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय. शॉट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, पण मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाची या ठिकाणी मागणी केली आपल्याला पाहायला मिळते. जोरदार अपील केलंय, अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, पण बघूया नक्की काय घडतंय. नक्की तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल. आजचा कार्यक्रम आपण बघतोय की पहिला दिवस आणि प्रेक्षकांबरोबर मान्यवरांची सुद्धा या ठिकाणी मांदियाळी आम्हाला पाहायला मिळते. डिसिजन आमच्यापर्यंत या ठिकाणी येईलच. भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. पाच दिवसाच्या या भव्य दिव्य टुर्नामेंट आणि अर्थातच तरुणांचे प्रेरणा स्थान म्हणून ज्यांना आपण म्हणतो सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे, डायरेक्टर जय म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सर्वांना एकत्रित करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी या मंडळाचा आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता कांबळे संस्थापक अध्यक्ष, वक्रतुंड मित्रमंडळ पेण यांच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवले जातात. दहीहंडी सुद्धा थाटामाटामध्ये संपन्न केली जाते. तसंच सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी विविध उपक्रम घेऊन या ठिकाणी आपल्या मंडळाचं नाव मोठं करीत असतात. यावेळेला मात्र या ठिकाणी पंच मला या ठिकाणी सांगतायत नॉट आउट. अर्थात आपण बघतोय की आधीच विकेट भरपूर गेल्या होत्या बापेश्वर उरणोली संघाच्या. इथे मात्र असं वाटत होतं, डाऊट वाटत होतं की विकेट जाते की काय रनआउटची, पण मात्र नाहीये. नॉट आउट करार केलंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडले. धावा झालेल्या टोटल 46. 46 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत बापेश्वर उरणोली संघाकडे. आणि हा जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत षटकार डीजे वेळेला मात्र पाहिजे तसा समाचार नाही. नॉन स्ट्राईकचा बॅट्समन या ठिकाणी धावला गेला, पण इथे मात्र आपण बघतोय की काही गरज नसताना या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट जातीये. ही 7वी विकेट तंबूच्या आसऱ्याला. यस थँक्यू. नेक्स्ट मॅच आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय जाणता राजा दादर आणि श्रीराम बलवली दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे, कारण की पहिलं सत्र या ठिकाणी संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी टॉस केला जाईल. नक्कीच 50चा आकडा पार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. यावेळेला सरळ चेंडूला दिशा दिली आणि लॉंगऑफच्या बाजूनं सरळ मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय वन बाउन्स चौकार. 4 धावा. चांगला टाकायला पाहिजे होता, पण इथे मात्र आपण बघतोय की गोलंदाज चुकीमध्ये सापडला. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये आपण म्हणत असतो. तर नक्की या ठिकाणी आपण बघतोय की चेंडू हा खूप हाईटनी गेला, त्याच्यामुळे पंचांनी बरोबर हेरलंय आणि सांगितलं चेंडू हा नो आहे. एकूण 5 धावा काउंट केल्या.
धावसंख्या झाली 61. षटकातला हा चेंडू यावेळेला इष्टरक्षक थोडासा मिसफिल्ड करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूची उचल होईपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय की एकच धाव, त्याच्यामुळे एक धावेनं धावसंख्या टोटल झालेली आहे 62. 62 63 टू विन. 63 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. ते अर्थातच गावदेवी, सॉरी एक मिनिट बघूया आपण काय थर्ड एम्पायर मागितलाय. ओके, नक्कीच या ठिकाणी खूप जर मॅच बघितलं आपल्या टफ फाईट मॅच पाहायला या ठिकाणी मिळत आहेत. बघूया नक्की काय घडतंय. थर्ड एम्पायरचा कॉल या ठिकाणी आलेला आहे. नक्की आम्ही पाहणार आहोत. वेळ घेतोय. यस, थँक्यू डीजे. जाऊया आपण या ठिकाणी पहिल्या फेरीतील तिसरी लढत की मॅचचं प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत होते. ती इम्पॉर्टंट मॅच मात्र आता स्टार्ट होणार आहे. सो प्रथम आपण टॉस करून घेऊया. एका साईडला आपण पाहतोय नितेश आहे, जाणता राजा दादर संघाचा कर्णधार, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीराम बलवली संघाचा कर्णधार. या ठिकाणी मी विनायक दादा पाटील यांना मी विनंती करेल आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. यस, इट इज अ हेड. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? नक्कीच आमचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रथमतः निर्णय असेल. मॅचचा विचार केला तर खूप दिवसापासून चर्चेत असणारी मॅच आहे, कारण की प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहू शकताय. सो प्लेइंग 11 काय असेल आजच्या मॅचला? नक्कीच आजच्या प्लेइंग 11 म्हटलं तर पूर्ण गावाची टीम आहे. खरोखर आज एक सुरेख अशी टीम आम्ही बांधून घेतलेली आहे. अगदी आपण विचार केला तर दादरच्या अगेन्स्ट या सीझनमध्ये एक पराभव आलाय बलवली संघाला. सो पराभवाचा वचपा आहे ना काढण्याची सुवर्ण संधी असेल, परंतु फ्रेंडली मॅच आपण म्हणूया, आणि भरपूर दिवसातून या मैदानावर खेळण्यासाठी मिळतोय, आणि चषकाविषयी म्हणायचं आहे. नक्कीच खूप सारे नगरपालिकेला आयोजन झाले, ऑर्गनायझेशन बघितले, परंतु DK चषक म्हटलं ना तर खरोखर प्रत्येक टीमला उत्सुकता असते की ह्या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं, आणि खरोखर आयोजनाचा विचार केला तर सुरेख असं आयोजन DK साहेबांकडून केलेलं आहे. धन्यवाद देईन मी त्यांचं सुद्धा. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा असेल. आपण जाऊया नितेशच्या सोबत. नितेश, अशी न्यूज झाली की नशीब नाही आहे. सो नशीबला मिस करेल का दादर संघ? नक्कीच. काल आमच्या गावात एक दुःखद घटना घडली, त्याच्यामुळे त्याचे काका वारलेले आहेत, त्याच्यामुळे ते आज खेळणार नाही. तरी पण आम्ही चांगला प्रयत्न करू की चांगले बॉलर आम्ही घेतलेच आहेत अजूनपर्यंत, आणि त्याची कमी भासून देणार आहे आणि चांगलाच गेम खेळणार आम्ही. अगदी या सीझनमध्ये खूप सारे पारितोषिक आले, चांगल्या टचमध्ये संघ आहे. सो परंतु एक वाट पाहतोय दादरगाव की नगरपालिकेच्या मैदानावर एका मोठा विजय, मोठी ट्रॉफी केव्हा मिळेल. सो ती कमतरता आज पूर्ण होईल का, आणि काय स्क्वॉड असेल प्लेइंग 11? प्लेइंग 11 म्हणजे आमचा फक्त नशीबच नसणार आहे, बाकी सर्व प्लेअर चांगले आहेतच, आणि त्याची आम्ही कमी करून देणार, कारण की तो पण आमच्या सपोर्टला आहेच. आणि जे ग्राउंड आहे आणि ह्या ग्राउंडवर खेळण्याची जी मजा असते ती इतर ठिकाणी नाहीच आहे. थँक्यू. फक्त लास्ट प्रश्न विचारेल, कारण की ते विचारणं गरजेचं. आयोजन कसं वाटतंय? भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतो DK चषक. सो आयोजनाविषयी सांगायचं आहे. याच्या आधी पण वैजा बोललेला आहे की ह्याच्या आधी कधीच असं आयोजन झालं नाही, कारण की हा आयोजन मंडप डेकोरेशन करतोय आणि ग्राउंड तर बोलायलाच नको आहे. एवढं चांगलं आयोजन आणि खेळायला नक्कीच मजा येणार. सो थँक्यू. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असेल. सो न्यूज फॉर सेंटर बलवली विन द टॉस, दे विल डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. नाणेफेक जिंकून बलवली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. सो आमंत्रित केलंय या ठिकाणी की फलंदाजी मात्र वाटायला आलंय जाणता राजा दादर संघाशी. सो जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील सुभाष सर.
धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं होतं, परंतु उर्नोली संघाला मात्र विजय मिळाला. आणि तदनंतर मात्र जर आपण विचार केला तर ही दुसऱ्या फेरीतील मॅच आपण पाहतोय. कावदेवी अंतोरे अगेन्स्ट बाप्पेश्वर उर्नोली. प्रथम फलंदाजी करत असताना बाप्पेश्वर उर्नोली या संघाने 62 धावा जमवल्यात, तर 63 धावांचं लक्ष ठेवलंय. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली, की जिथे अनिल पाटीलच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार पाहायला मिळाले, एक चौकार आला होता. त्याचप्रमाणे समीर आणि सुनील पाटीलच्या बॅटमधून प्रत्येकी एक एक षटकार आणि ऋषिकेत कडून देखील एक षटकार पाहायला मिळाला. अशा एकूण धावांचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी पाहिली तर पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 9, त्या दुसऱ्या षटकात 3 सफलता जरूर आल्या होत्या गोलंदाज अजितला, पण तदनंतर मात्र आक्रमण केलं उर्नोली संघाने. अगदी अटॅकिंग मोडवर गेला होता. 15, तदनंतर 11 आणि 18 अशा शेवटच्या 3 षटकामध्ये रन्स आल्या. अशा एकूण धावांचा आपण विचार केला तर 62 धावा झाल्यात आणि 63 धावांचं या ठिकाणी लक्ष आहे. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी. याच पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज रेडी होतोय पहिला चेंडू फेकण्यासाठी. सुनील पाटील यावेळेस जोरदार हल्ला करायचा होता. अगदी पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा विचार हा मात्र फलंदाजाने केला, परंतु गोलंदाजाने कमालीचा चेंडू फेकला. अगदी गुड लेंथ लाईनवर चेंडू लँड झाला. किप्पर रोशन पाटीलच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू जातोय आणि पहिला चेंडू ठरतोय निर्धाव. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या नजदीक. डान्सिंग द ग्राउंड फुटवरचा वापर केला आणि चेंडूला मात्र पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार. सहा धावांनी अकाउंट ओपन झालंय अंतोर संघाचा. अजून एक मोठा फटका अटेंड केला. बॅटची नेरज लागले. चेंडू मात्र या ठिकाणी चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आलाय हा एकच असा होऊन गेला. इतिहासाच्या पानावर नाव आपले करून गेला. की मित्रांनो, आवर्जून या ठिकाणी मी सांगेल की पृथ्वी तलावर आपण कुठेही जा, पूर्ण वर्ल्डमध्ये सर्वात जास्त स्टॅच्यूज, सर्वात जास्त मूर्ती कोणाच्या असतील तर त्या आपल्या राजाच्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आहेत. सो याला मला अभिमान वाटतंय की खऱ्या अर्थाने आपण रायगड नगरीमध्ये जन्माला आलोत. कारण की रायगड नगरीचा आपण विचार केला तर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. आणि यावेळेस देखील आपण पाहतोय अगदी चेंडूला मात्र अवैध विरकावून दिलाय आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. लागले. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू मात्र आपण पाहतो डीप फाईन लेग बाउंड्री लाईन नजदीक. आणि या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन विकेट सिंगलला कन्वर्ट केलं डब्बल मध्ये आणि डब्बलला मात्र कन्वर्ट केलंय ट्रिपल मध्ये. या 3 धावा बोलून घेतल्यात आणि 1 शॉट, 1 रन्स कमी असेल. 1 शॉटचा पंचांनी या ठिकाणी निर्णय कल्लवलाय. जर आपण विचार केला तर 2च धावा या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 2 धावांनी जर आपण विचार केला धावसंख्या असेल 18 धावा आहेत धाव फलकावर.
अगदी जर आपण विचार केला तर GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रेक्षेपण लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपल्या मोबाईलवर किंवा TV स्क्रीनवर लॅपटॉपवर आपण पाहू शकताय. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्याचप्रमाणे आमचे DJ ऑपरेटर गोल्डन DJ खऱ्या अर्थाने जी मंडप व्यवस्था त्यांनी केलं आहे अप्रतिम, कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. हलक्या हाताने चेंडूला ढकलायचं होतं परंतु चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षक रोशन पाटील चेंडूला कलेक्ट करतोय. निर्धाव चेंडू असेल आणि हा षटक देखील संपलाय. सो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन स्कोर कार्डवर आपण पाहतोय 18 धावा. जे टी शर्ट ट्रॅक तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. सो सन्माननीय दत्ता कांबळे DK साहेबांना आमची विनंती असेल आपल्या शुभ असते विशाल पेरवी यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करायचा आहे. अगदी आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांची टीम देखील आपण पाहणार आहोत जांतराजा दादर. सो विशाल या ठिकाणी उपस्थित झालाय त्याचं देखील आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. मायेची उबदार शाल आणि या सामन्यांची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्याचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं ही भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला अनुसरून आपण पाहताय सकाळच्या सत्रापासून विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत सत्कार मान सन्मान केला जातोय. वेळेस लाऊड अपील पाहायला मिळतोय आणि जर आपण विचार केला तर रिव्ह्यू फक्त 2च गोष्टींसाठी आहेत या ठिकाणी. कारण की एक फक्त बीमर नो साठी आणि एक रनआउट साठी जे पंच घेऊ शकतात. सो लाऊड अपील केले आणि दोन्ही पंच मात्र या ठिकाणी एकत्र आलेत आणि विचार विनिमय करतायत की काय घडलंय नक्की. कारण की दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू होता अनिल पाटीलचा आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात टोटल 18 धावा आल्यात. सफलता हाती लागली नाहीये उर्नोली किंवा सुनील पाटीलला. सो पंचांचा निर्णय येऊ द्या. नॉट आउट. निर्धाव चेंडू असेल. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहू शकताय. श्री सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनमध्ये बसलेत आणि मॅचेसचा मात्र मनमुराद आस्वाद लुटताना. कारण की खूप दिवसातून खऱ्या अर्थाने खूप महिन्यातून एक मोठी स्पर्धा या मैदानावर एक ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानावर आपण पाहतोय. अवलेस आणखीन एक चांगला चेंडू आहे. लाऊड अपील या ठिकाणी केली जातोय परंतु फलंदाज मात्र माघारी परततोय. प्रणित कोहली बॅक टू द पॅव्हलियन. असं थँक्यू DJ मास्टर. अगदी पूर्णपणे देशाला ज्या चित्रपटाने वेळ लावून सोडलाय असा सुपरहिट फिल्म आपण जरूर पाहिला असेल. पुष्पा अल्लू अर्जुनच्या चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत आहे आणि अगदी यूट्यूबवर पहा, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जी स्टाईल आहे खऱ्या अर्थाने खूप सारे खेळाडू देखील ती स्टाईल मारतात सध्या आणि त्याचा तो डान्स आणि त्यांनी केलेली जी ॲक्टिंग आहे ना खूप लोकांना आवडलं आहे आणि जरूर पिक्चर पहा तुम्ही. खूप चांगला पिक्चर आहे. जाऊया मॅचकडे बॅक टू द क्रिकेट. कारण की खेळ खूप महत्वाचा आणि मॅच इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या फेरीतील ही लढत आहे. नेक्स्ट बॅट्समन क्रमांक 3 वर खेळण्यासाठी येतोय प्रसाद पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. घुटना टेक और तमाशा देख. चेंडू मात्र चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
असं थँक्यू डीजे. 4 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 2-2. 22 धावा धावफलकावर आहेत. 63 धावांचं लक्ष आहे. जे उशिरा प्रेक्षक आलेत किंवा जे उशिरा प्रेक्षक आम्हाला लाईव्हने जॉईन झालेत, सो त्या प्रेक्षकांना आवर्जून सांगेल की एक षटक आणि 3 चेंडू फेकले गेलेत. 22 धावा आहेत. स्कोर कार्डवर एक सफलता मिळाली आहे बापेच्या उर्वरित संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना 63 धावांचं लक्ष ठेवलंय या ठिकाणी अंतोरे संघासमोर. मोठा फटका समोरच्या दिशेला अटॅक केलाय. चेंडू मात्र चाललाय लॉंग ऑफ बाउंड्रीला नजदीक आणि प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आले. एका धावांनी 23 धावा झाल्यात. पॉवर प्लेचे दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्री लाईन नजदीक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ला आहे आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये आहे. या वेलचा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी तेच तर्रार चेंडू होता आणि या 2 गोलंदाजांकडे तो क्लास, ती शैली आणि ती ॲबिलिटी आहे. जर सुनील पाटील आणि अनिल पाटील या बंधूंच्या जोडीचा जर आपण विचार केला तर या सीझन मध्ये काय कमालीची गोलंदाजी केलंय या 2 गोलंदाजांनी. 5 चेंडू झालेत. षटकातील अंतिम चेंडू असेल. 23 धावा स्कोर कार्डवर पाहतोय. फलंदाज आहे प्रसाद पाटील. बॅटची इनरेज अगदी खूप चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षक रोशन पाटीलचा, परंतु या ठिकाणी रन्स घेतले का पंच? 1 रन्स कंप्लीट झाले. एक रन्स कंप्लीट झालाय आणि एका धावेने धावसंख्या आपण जर पाहू शकताय 24. 24 धावा या ठिकाणी. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेत आणि या 2 षटकांचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात 18 धावा आल्या होत्या जरूर. त्या षटकाचा जर आपण विचार केला तर आक्रमण केलं होतं प्रणित कोहली आणि त्याच्या बॅटमधून 2 षटकार, एक चौकार पाहिला आणि तदनंतर मात्र कमबॅक केलं बाप्पाच्या उर्नोली संघाचा जो गोलंदाज आहे अनिल पाटील यांनी कमालीचं षटक फेकलं. त्यांनी मात्र जो फलंदाज फॉर्म मध्ये होता प्रणित कोहलीला बाद करण्यात यश आलं आणि 6 धावा खर्च केला. टोटल रन्सचा जर आपण विचार केला तर 24. 24 धावा झाल्यात आणि जर आपण इक्वेशनचा जर विचार केला तर येणारे 3 षटक आणि जिंकण्यासाठी 3 षटक 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. जवळपास जर आपण विचार केला तर 3 षटक 18 चेंडू कार्यार्थाने 10च्या सरासरीने इथून धावा जमवायच्या आहेत आणि या मॅचच्या इक्वेशनचा जर आपण विचार केला तर मी तर असं म्हणेल की 50-50% चान्सेस आहेत. सामना अद्याप बॅलन्स आहे कारण की असं म्हटलं होतं अनिश्चितताओं से भरा हुआ खेल जिसे का नाम है क्रिकेट. ज्या सारे प्रेडिक्शन होते फेल आपण भविष्यवाणी करू शकणार नाही आहोत की कोण जिंकेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. अलाउन द कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर रिझर्वरून क्षेत्ररक्षक अनिल पाटील येतोय. चेंडूची फेकी करेल तत्पूर्वी हा सिंगल कंप्लीट झालाय. का धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर 25. 25 धावा झाल्यात. 25 धावा धावफलकावर इथून मात्र आपण विचार केला तर येणारे चेंडू असतील 17 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. कारण की यार 28 धावा मात्र जमा करावे लागतील जर जिंकायचं असेल तर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण विचार केला तर फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेग रिजनला अटॅक केलं होतं, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. क्षमा असावी. एक वाईड आलाय आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 27 धावा झाल्यात आणि अजूनही विचार केला तर किती हव्यात? छत्तीस हव्यात. अगदी इक्वेशन मध्ये थोडीशी गडबड झाली होती.
सो क्षमा मागतोय आम्ही टेक्निशियन टीम किंवा संयोजन कक्षातून तुमची. तिसरं षटक सुरू आहे. 27 धावा आहेत स्कोर कार्डवर. यावेळेस मात्र गती दिली होती आणि चेंडूला देखील बाउन्स केला होता. चेंडू मात्र चालला किप्परच्या ग्लोव्ज मध्ये आणि हा निर्धाव चेंडू आहे. 27 धावा धावफलकावर आहेत. फलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला प्रसाद पाटील. नॉन स्ट्राईकला आहे मोहीम. यावेळेस बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केलाय आणि हा देखील निर्धाव चेंडू आहे. जर आपण मॅचचा विचार केला तर कमबॅक केलंय कसं, तर लास्टच्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केलं उर्नोली संघाने की अंतिम षटकामध्ये ज्या 18 धावा आल्या होत्या तिथून मात्र स्ट्रॉंग टार्गेट सेट करण्यात यश आलं उर्नोली संघाने. तदनंतर मात्र काय कमालीची गोलंदाजी करतोय उर्नोली संघ. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका. चेंडू मात्र चाललाय डीप कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. तिसरं षटक सुरू आहे. 4 चेंडू झालेत आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल रन्स आहेत 31 धावा आहेत. अजूनही 32 रन्स हव्या आहेत 14 चेंडू मध्ये. यावेळेस जोरदार प्रहार केलाय. आक्रमक स्ट्रोक. चेंडू मात्र चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. असा काही मेसेज या ठिकाणी हा फलंदाज आहे ना प्रसाद पाटील देतोय. 6 धावांनी धावसंख्येचा आपण विचार केला 37 धावा आहेत स्कोर कार्डवर. यावेळेस फसवलं अगदी. जर आपण विचार केला तर पाठची कडा लागली आणि किप्पर रोशन पाटीलच्या हातात खेळ गेला आणि या ठिकाणी प्रसाद पाटीलचा खेळ संपला. डीजे मास्टर. तीन षटक संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन्स मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर 37 धावा आहेत. 2 सफलता जरूर हाती लागल्यात. गोलंदाजी करणारा जो संघ आहे मापशी उर्वली संघाला या ठिकाणी आमचे सन्माननीय दादर गावचे सदस्य रामचंद्रदा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. दादांचं देखील आम्ही या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतोय. आणि विचार जर आपण केला तर येणारे 2 षटक 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 26 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 26 धावा जवळपास 13 धावांची सरासरी आहे. इथून काहीही घडू शकतोय, इथून काहीही बिघडू शकतोय. सामना अजूनही मी तर म्हणेल की बॅलन्स आहे. कारण की असं म्हटलं की जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावर फेकला जात नाही आहे ना तोपर्यंत कोण जिंकला कोण परास्त झालं हे आपण सांगू शकणार नाही आहोत. कारण की दुसरी मॅच आपण पहा काय दुसरी मॅच झाली होती. कारण की अक्षरशः मी तर असं म्हणलं की घाम फुटला होता उर्वरित संघाच्या फलंदाजांना. अगदी शेवटचा विकेट होता, शेवटचा षटक होतं. 12 चेंडूमध्ये 6 रन्स हव्या होत्या आणि तिथून मात्र आल्या होत्या शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली होती. शेवटचं षटक 4 रन्स हव्या होत्या आणि नंतर 2 बॉल 2 असं काहीतरी समीकरण होतं. एक्स्ट्रा रन्सच्या जोरावर त्या ठिकाणी विजय मिळाला उर्वरित संघाला आणि आपण पाहतोय की त्यांचं अस्तित्व अद्यापपर्यंत आहे या टुर्नामेंट्समध्ये. परंतु अमरापूर संघाला मात्र
पराभव स्वीकारावा लागला होता त्या मॅचमध्ये. परंतु ही मॅच देखील खूप इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांनी एक एक विजय जरूर वाटायला आला. इथून कोण पुढे जाईल तर कोणाचं अस्तित्व संपेल हे देखील पाहावं लागेल. यावेळेस अलाउन द कार्पेट शॉट काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे अनिल पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यष्टिरक्षक रोशन पाटीलकडे चेंडू आलाय आणि एक रन्स आले या ठिकाणी. आणि एका धावेने जर आपण विचार केला तर धावा मात्र आपण पाहू शकताय 38 धावा आहेत धावफलकावर. आणि इक्वेशनचा आपण विचार केला तर 11 चेंडू आणि 25 धावा. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्याच ठिकाणी चेंडू जातोय. पुन्हा एकदा सिंगल आल्या. सिंगल्स अब्बासने फारसं काही परिणाम पडणार नाही या मॅचवर, कारण की जर सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांचा विचार करावा लागेल. 10 चेंडू 24 धावा. असं म्हणतात की 3 बॉल नंतर एखादा मोठा फटका टेनिस क्रिकेटमध्ये येणं गरजेचं आहे. आणि तो मोठा स्ट्रोक्स कोणाच्या बॅटमधून येईल, मोहीमच्या बॅटमधून येईल की मोसिमच्या बॅटमधून येईल हे पाहावं लागेल. यावेळेस चेंडू मात्र हवेत ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि सोप्पा झेल पकडलाय आणि या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होईल. मोहीम बॅक टू द पॅव्हलियन. असं थँक्यू डीजे. क्रमांक 5 वर मधल्या फलीतील खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या दिशेनं रवाना होतोय. नितेश पाटील. चौथं षटक सुरू आहे आणि चौथ्या षटकातील 3 चेंडू झालेत या ठिकाणी. धावफलकावर धावा आपण पाहू शकताय. 39 धावा धावफलकावर आहे. 3 सफलता जरूर हाती लागल्यात उर्वरित संघाच्या. आणि इक्वेशनचा आपण विचार केला तर 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. इथे मात्र चांगला चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी क्लोजिंग यष्टिरक्षक आहे रोशन पाटील, मिस केला आणि स्ट्राईक रुटेट देखील झालं बाईच्या स्वरूपात. बॅटकट होती का? बॅटकट जरूर होती. चान्स आला होता परंतु हा चान्स सुटला. यावेळेस अगदी क्रिकेट मधला देखना फटका आपला पाहायला मिळतो. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र चाललाय. 1 बाउन्स 4 रन्स. चार धावांनी धावसंख्येचा आपण विचार केला तर 44 धावा आहे धावफलकावर. अजूनही 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. अगदी आपण विचार केला अद्याप ही मॅच बॅलन्स आहे. अद्याप ही सामना संपला नाही आहे. या षटकातील अंतिम चेंडूवर काय घडेल. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चान्स जरूर होता. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार. अगदी 2 चौकार आलेत आणि मी तर असं म्हणेल की एक नवीन संजीवनी मिळाल्या गावदेवी आंतोरे संघाला. कारण की समीकरणाचा आता आपण जर विचार केला तर 6 चेंडू 1 षटक आणि 15 धावांची आवश्यकता, की जिथे आपण विचार केला तर 12 चेंडूमध्ये 26 रन्स हवे होत्या. 13 धावांची सरासरी होती. सो या षटकामध्ये जर आपण विचार केला तर जरूर 11 धावा आल्यात. मीन्स उर्वरित 1 षटक 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो, कारण की टाइम इज मनी. वेळ फार महत्वाचे आहे.
असं म्हटलं जातं की गेलेला पैसा आहे ना आपण आयुष्यात परत कमवू शकताय, परंतु गेलेली वेळ आहे ना ती परत कधीच मिळणार नाहीये. आमचे योगेश मडवी सर नेहमी म्हणतात की जर वेळेची किंमत विचारायची असेल ना तर जरूर वर्तमानपत्राला विचारा, आपण न्यूजपेपरला विचारा. कारण की सकाळी जो 4 रुपये किमतीला विकला जातो ना तोच संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये विकला जातो. सो टाइम इज मनी. चला सामना स्पीडअप करा, आपण फार वेळ घेऊ नका. आणि एक षटक आणि जिंकण्यासाठी 15 धावा हव्यात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल यमके मेघनाथ पाटील. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय मोसिम आणि त्याच्या समवेत आहे नॉन स्ट्राईकला नितेश पाटील. दोन खेळाडूंकडे मोठा अनुभव आहे, कारण की सर आपण मागच्या 2-3 वर्षामध्ये जर गेलो ना तर गावदेवी अंतोरे संघ फार मोठा संघ होता, अनबीटन संघ होता. की एक वर्ष होतं त्यांचं की भरपूर मोठ्या पारितोषिक संघाला मिळालं होतं आणि त्याचे शिल्पकार हे 2 खेळाडू आहेत. सो इथून काहीही घडू शकतोय, इथून काहीही बिघडू शकतोय. 6 चेंडू 15 धावा हव्यात 6 चेंडू मध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी दिशा दिल्या आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री नजदीक चेंडू आहे. या ठिकाणी 2 धावा आल्यात. दोन धावांनी टोटल रन्सचा जर आपण विचार केला तर अर्धशतक, हाफ सेंचुरी ज्याला म्हणू आपण, 50 धावा कंप्लीट झाल्यात. आणि 63 धावांचं आव्हान आहे. 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी पंचांनी केला. सो 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगेल की सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होईल आणि या सुपर ओव्हरमध्ये जरी टाय झाली तर मात्र बॉल्ड आउट होणार आहे. सो हे नियम आपण लक्षात ठेवायचा आहे. सो जर सामना जर टाय करायचा असेल तर 12 धावा हव्यात, जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. पण इथून जरूर 13 धावांचाच विचार करत असेल गावदेवी अंतोरा संघ. मेघनाथ पाटीलचा हा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता, या ठिकाणी दिशा भरकटला आणि पंचांनी मात्र चेंडूला स्वेअर घोषित केलं. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. टोटल रन स्कोर कार्ड वर 51, 51 धावा धाव फलकावर आहेत. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मैदानात आपण पाहताय दोन्ही क्वालिफाईड पंच या ठिकाणी मैदानात प्रमुख पंचांच्या भूमिकेत संतोषजी चौधरी सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय हिरामन भोसले सर आहेत. 2 चेंडू मध्ये जर 2 षटकार आले तर मात्र सन्माननीय दत्ता कांबळे डीके साहेबांकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहेत. जे आमचे प्रमुख आयोजक आहेत त्यांच्या नावाने जो चषक आपण पाहतोय डीके चषक 2022 आणि त्यांच्याकडून सलग 2 षटकारासाठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पाच चेंडू आणि 12 धावा हव्यात. स्लॉग ओव्हर टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला हानमारचं षटक म्हणून संबोधलं जातं आणि ती मोठी जिम्मेदारी मात्र या गोलंदाजावर आहे. आणि उरवली संघ देखील एका मोठ्या विजयाच्या अपेक्षेत असेल या ठिकाणी पाहायचा आहे. यावेळेस मात्र सुंदर चेंडू आहे, चांगली लाईन, चांगली लेंथ होती, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकला आणि किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेला आणि त्या ठिकाणी रोशन पाटीलने मात्र चांगलं कार्य केलं आणि पुन्हा एकदा चेंडू येतो गोलंदाजाकडे. इथे मात्र समीकरणाचा आपण विचार केला. 4 चेंडू आणि 12 धावा. अगदी मोसीम प्रतीक्षेत आहे की खराब चेंडू केव्हा येतो. तर मी तर असं म्हणेल खराब चेंडूंची वाट पाहायला नको आहे, कारण की वेल केव्हाच निघून गेलाय. 4 चेंडू 12 धावा. इथे मात्र अटॅक करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी स्लॉट मध्ये आलाय आणि चेंडू मात्र चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आव्हानी मात्र पहा आपण अगदी टेन्शनचं वातावरण तयार झालंय उरवली संघाच्या डगआउट मध्ये, कारण की अगदी इझी टू प्ले ज्याला म्हणू आपण असा अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. आणि टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर ओरपीच स्वरूपाचा चेंडू, फुलटॉस चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू हे अगदी घातक असतात. मी तर म्हणेल स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी देखील. आपण आत्ताच पाहिलं की या षटकाराला इक्वेशन चेंज झालं. 3
बॉल्स आहेत शिल्लक आणि 6 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण देखील अगदी जवळ आलाय. सो टेन्शन आहे दोन्ही संघांवर की इथून काय घडेल. 3 चेंडू 6 धावा हव्यात. अगदी आपली साईड चेंज केल्या. गोलंदाज मेघनाथ पाटील आणि राईट आर्म ओव्हर द विकेट पॅव्लिन यांकडून गोलंदाजी करेल. समोर आहे फलंदाज मोसेम. यावेळेस उजव्या एसटीचा फारच बाहेर चेंडू फेकला होता. स्वेअर चेंडू आहे. 1 रन्स अजून स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. टोटल रन स्कोर कार्ड वर 68 रन्स आपण पाहतोय. 58 रन्स आपण पाहतोय. क्षमा असावी. 58 रन्स आहेत. अजूनही आपण विचार केला 3 चेंडू आणि 5 धावा हव्यात. फुल टॉस चेंडू होता. समोरच्या दिशेला आला आणि हा षटकार आणि विजय मिळवलाय गावदेवी अंतोरे संघाने.